शिरोळ तालुक्यामधील अर्जुनवाड, घालवाड आणि शेडशाळ या 3 ठिकाणी शासनानं वाळू उपशासाठी परवानगी दिलेली आहे आणि नागरिकांना कमी दरामध्ये वाळू उपलब्ध व्हावी आणि बांधकाम करण्यासाठी परवडावं म्हणून शासनानं वाळू उपशाचं धोरण घेतलं आहे. पण आपल्या तालुक्यामध्ये ज्या लोकांनी ठेका घेतलेला आहे त्या लोकांनी शासनाच्या वाळू डेपोवर वाळू न आणता परस्पर बाहेर विकायला सुरू केली होती आणि त्यामुळे ह्या वाळू उपशाची आम्ही तक्रार करून हा वाळू उपसा थांबवलेला होता. पण आज तहसील कार्यालयामध्ये सर्वांची एकत्रित बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये निघणारी संपूर्ण वाळू ही डेपोवर यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये जे 1227 घरकुलं सध्या चालू आहेत बांधकाम, ह्या सगळ्यांना प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास वाळू ही मोफत द्यायचा आता निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या लोकांची आता बांधकाम सुरू आहेत त्या लोकांनी जर ऑनलाईन पद्धतीने आपली मागणी नोंदवली तर त्यांना कमीत कमी 2600 रुपये ब्रास प्रमाणे 10 ब्रास वाळू द्यायचं आत्ताचं धोरण आता आपल्या तालुक्यामध्ये ठरलेलं आहे. आणि माझी या निमित्तानं घरकुल असणाऱ्या सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे किंवा ज्यांची बांधकामं सुरू आहेत त्यांना कमी दरामध्ये वाळू पाहिजे आहे अशा सगळ्या नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने वाळूची मागणी नोंदवावी आणि 2600 रुपये ब्रास प्रमाणे अर्जुनवाडला शासनाचा वाळूचा डेपो आहे, घालवाडमध्ये शासनाच्या वाळूचा डेपो आहे, त्याचबरोबर शेडशाळमध्ये सुद्धा वाळूचा डेपो आहे. या डेपोवरून आपलं स्वतःचं वाहन घेऊन तुम्ही 2600 रुपये ब्रास प्रमाणे तिथून वाळू तुम्ही घेऊ शकता आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणालाही जर वाळू नाही मिळाली तर आंदोलन अंकुशकडे तुम्ही तक्रार करा. आम्ही 100% यामध्ये लक्ष घालू. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.